फिर्यादी नामे मीनाक्षी साहेबराव फंड, वय 49, व्यवसाय शिक्षिका, राहणार मुक्काम पोस्ट रेल्वे पंप रोड, पाण्याच्या टाकीजवळ, रेल्वे क्वार्टर्सच्या मागे, शहाबाद रेल्वे स्टेशन जवळ, शहाबाद, तालुका शहाबाद, जिल्हा कलबुर्गी, राज्य कर्नाटक. हे दिनांक 13 जुलै 2024 रोजी 3च्या सुमारास स्टार मॉल, मर्याई चौक, सोलापूर या ठिकाणी गळ्यातील सोन्याची चेन आणि येवले चहाच्या दुकानासमोर पार्क चौक, सोलापूर येथील मीनाक्षी भालचंद्र कडुसकर यांच्या गळ्यातील सोन्याची साधी मण्यांची माळ ही अज्ञात दुचाकीस्वार इसमांनी संमतीशिवाय लबाडीने हिसकावून चोरून नेली अशा आशयाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नमूद गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना 19 जुलै 2024 रोजी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बार्शी रोडवरील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या नियोजित स्वर्गवासी काका महाजन शैक्षणिक संकुल बाळे सोलापूर येथे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारा परजिल्ह्यातील काका मोक्कामधील सराईत गुन्हेगार दीपक परशुराम माळी, वय 25, राहणार सर्वे नंबर 5, केशवनगर, ग्रामपंचायतीच्या बाजूला, मुंढवा, पुणे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 304(2)(3)(5) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच फिर्यादी नामे नेहा सागर चौहान, वय 35, व्यवसाय खासगी नोकरी, राहणार युनायटेड विहार अपार्टमेंट, बिल्डिंग नंबर ए, ब्लॉक नंबर 16, मुरारजी पेठ, सोलापूर यांचे आई वडील राहत असलेल्या जुनी मिल कंपाऊंड MSCB ऑफिस जवळ निर्गुल निवास सोलापूर येथे राहत्या घराचे दिनांक 19 जुलै 2024 रोजी दुपारी 2 ते 2:40 दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कोयंडा कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली. नमूद गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना 20 जुलै 2024 रोजी नमूद गुन्ह्यातील आरोपी बाबू खाजप्पा मुंगळी, वय 29, राहणार प्लॉट नंबर 87, राजीव गांधी नगर, शांतीनगर रोड, अंबाबाई मंदिराच्या पाठीमागे, नई जिंदगी, सोलापूर हा जुना पुणा नाका गणेश नगर जवळील ब्रिज खाली त्याच्या जवळील बजाज पल्सर मोटरसायकलवरून सोलापूरच्या दिशेने येणार असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचून त्यास जुना पुणा नाका येथून ताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील भारतीय न्याय संहिता कलम 305(a), 331(3) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील एकूण 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस हवालदार अजय पाडवी, पोलीस हवालदार प्रवीण चुंगे, पोलीस नाईक शिवानंद भीमदे, पोलीस नाईक अयाज बागलकोटे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटमल, पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुमार पुजारी, पोलीस कॉन्स्टेबल विनोद भटकर, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दराडे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल पंकज घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने, पोलीस कॉन्स्टेबल आतिश पाटील यांनी केली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.